हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू चॅनल प्रियंका प्रकाश. आणि आज आपण आलो आहोत रत्नागिरीतील सगळ्यात मोठ्या थीम रिसॉर्ट पार्क मध्ये, जे आहे डिओ रिगालिओ वॉटर पार्क अँड रिसॉर्ट. आणि इथे मी आलो आहे माझ्या स्कूल फ्रेंड सोबत. सो लेट मी शो यू की आम्ही इकडे काय करतो. इन 3, 2 and 1. हा इन्फिनिटी पूल आहे आपल्या समोर स्टार्टिंगलाच, आणि तिकडे सनसेट होतो. वाह क्या बात आहे, क्या बात आहे. बघा सनसेट होतो तिकडं. ओके सगळे जर आतमध्ये. आता मी पण जम्प मारतो, हा फोन जाईल बाहेर आणि आपण जाऊया गोप्रो सोबत आतमध्ये. सो लेट्स डाइव इन. 3, 2 and 1. तर आता बाहेर आलो आहे असं मस्त बसलेलो. तर ही गँगला तुम्ही ओळखत असाल, आपण बरेचशा ब्लॉग्स मध्ये आपण हे सगळं तुम्हाला दिसत असतो. तर हे सगळे माझे स्कूल फ्रेंड्स आहेत. स्कूल म्हणजे 2री, 3री, 4थी, 5वीतले आहेत सगळे. काही सुरतून आलेत, काही आम्ही पुण्याहून आलो आहे. तरी सगळं रियुनियन झाले एकदम मस्त कल्लाकडचं. आज तर डे 1 आहे. आज खूप थकलो ॲक्च्युली. आम्ही थोडं लेट पोचलो, जेवलो, झोप झाली नव्हती, सगळे झोपल्यानंतर डायरेक्ट पूलमध्ये. पण आत्ता जाऊन जरा आपण डिनर करून निवांत. आणि डे 2 मध्ये अजून बाकीच्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आपल्याला वॉटर पार्क अजून कव्हर करायचं आहे. त्याच्यात अजून खूप कल्ला आणि मस्ती होणार आहे. पण आज मजा आली का नाही? तर आजसाठी एवढंच. आपण भेटूया उद्या. We were young and we were free and running, never bothered about what could be coming. Every day we danced and life was smiling. We were young and drunk in love. A few years later I have started thinking, if it's just love in every glass I'm drinking. We're like one and without you I'm sinking. I'm always shining next to you. पुढे दर्शनानंतर आपण आलो आहोत परत बॅक टू अवर रिसॉर्ट. आणि इथं बनते पोपटी, जे फक्त मी आतापर्यंत ऐकलं होतं. पण आज आता आपण ट्राय पण करणार. बाय द वे दिस इज नॉनव्हेज पोपटी. तर मी नाही खाणार, पण माझे मित्र खातील. आपण त्यांच्याकडनं त्यांचा फूड रिव्ह्यू घेऊया. सो समथिंग न्यू. कसं आहे? 1 नंबर आहे. हा बा 1 नंबर. सुपर युनिक आहे. विजू ऑसम युनिक आहे. काय 1 नंबर. मिशन पोपटी सक्सेसफुल. ओके दिस इज अनदर डे. दिस इज नेक्स्ट डे मॉर्निंग. बेसिकली थोडा मी ओला झालोय बाकीच्या वेळेस, कारण की मी स्विमिंग करून आलोय मस्त सकाळी इन्फिनिटी पूलमध्ये. आता आपण जाणार आहे आज वॉटर पार्कला, पण त्याच्या आधी जरा पेट पूजा जरुरी आहे, कारण की थोडी एनर्जी पाहिजे. तर आपण जाऊया आपलं ब्रेकफास्ट करायला. बघूया काय काय. Standing on the porch in the night, thinking how we used to be way back in time. In time. Barefoot on the grass, open skies. I can feel it every time I close my eyes. My eyes.
डिनरवरून गेलं आहे आणि डिनरनंतर सगळे इतके थकून गेले कारण की आज वॉटर पार्क हे ते खूप सगळ्या ॲक्टिव्हिटी खूप सगळ्या गोष्टी खूप फिरणं झालं. सगळे थकून एकदम टायर्ड एकदम थकून आल्याला सगळे झोपले. तर आपण आता चाललो झोपायला. आपण भेटूया उद्या सकाळी. उद्या आपला शेवटचा दिवस आहे. तर शेवटच्या दिवशी अजून काय काय पेंडिंग आहे काय काय होणार आहे ते उद्या समजेल. तर आपण भेटू उद्या सकाळी. गुड नाईट बाय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो दिस इज नेक्स्ट डे आणि हा आमचा शेवटचा दिवस आहे आजच्या रिसॉर्टमधला. अँड फ्रँकली स्पीकिंग खूप एन्जॉय केला. खूप म्हणजे खूपच जास्त. 3 दिवस कुठे निघून गेले काहीच समजलं नाही. अमेझिंग सिनरी आहे, वॉटर पार्क आहे, रिसॉर्ट आणि थीम आहे जसं तुम्ही बघितलं असेल. तर म्हणजे असं पैसा वसूल ट्रिप झाली आहे आणि सगळ्या मित्रांनी खूप एन्जॉय केला. इथं मी म्हणेल म्हणजे तुम्ही याच फॅमिली फ्रेंडसोबत कधी या, पण मान्सूनमध्ये स्पेशली मला असं वाटतं ना अजून खूप जास्त मजा येईल. आणि पूर्ण डोंगरांमध्ये सगळीकडे हिरवळ. आत्ता एवढी हिरवळ आहे तर आम्ही तेच विचार करत होतो की जेव्हा मान्सूनमध्ये जर आलो असतो किंवा आलो तर किती अजून हिरवळ असेल. सो 10 on 10. फूड इज अमेझिंग बाय द वे. फूड इज अमेझिंग. म्हणजे मे बी कदाचित मी बोललो नसेल कुठल्या ह्याच्यात, पण 3 दिवस खूप छान फूड होतं. पोपटी पण होती आणि मी तर खात नाही नॉनव्हेज, पण जे आपण माझ्या मित्रांनी ट्राय केली ते साईड की त्यांनी फर्स्ट टाइम असं काहीतरी वेगळं खूप काहीतरी खाल्लंय. सो इट हॅज एव्हरीथिंग. सिनरी आहे, सुंदर आहे, वॉटर पार्क आहे, फिरायला जवळपास आहे. सो एव्हरीथिंग इज ऑन पॉईंट. सो थँक्यू सो मच इथपर्यंत बघितला तुम्ही व्लॉग. आणि आज आम्ही परत जाणार आहे पुण्याला, बाकीच्या सुरतला. सो दॅट्स इट. आज आता चेकआउट करू आपण. 11 वाजलेत ऑलरेडी आणि चेकआउट करून आपण आपापल्या घरी निघणार आहे. बट तुम्हाला हे रिसॉर्ट कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही तुमची पुढची ट्रिप इथं प्लॅन करणार आहेत की नाही तेही नक्की सांगा. जर तुम्हाला इथं व्हिजिट करायचं असेल किंवा बाकीच्या काही डिटेल्स पाहिजे असतील या रिसॉर्टबद्दल तर ऑल द डिटेल्स आर इन डिस्क्रिप्शन इन पिन कमेंट. गो अँड चेक इट आउट. चला आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. सबस्क्राईब करा.